तर याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. सम ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. म्हणजे आपण ए बी अधिक बी सी केलं, ए बी अधिक बी सी केलं तर हे ए सी पेक्षा नेहमी जास्तच असणार आहे. ओके, दुसऱ्या दोन साइड्स घेऊया. बी सी अधिक ए सी घेतलं तर हे ए बी पेक्षा मोठंच असणार आहे, लक्षात घ्या. आणि परत बी सी सॉरी ए सी अधिक ए बी घेतलं, ए सी अधिक ए बी घेतलं तर हे बी सी पेक्षा मोठं असणार आहे. राईट अँगल ट्रायंगल माहित आहे तुम्हाला, ट्रिपलेट 3 4 5 3 4 5 हे ट्रिपलेट माहित आहे पा. 4 आणि 3 7, 5 पेक्षा मोठं आहे. 5 आणि 4 9, 3 पेक्षा मोठं आहे. 3 आणि 5 अधिक 8 झालं, 4 पेक्षा मोठं आहे. असंच येत असतं. समजा लहान येत असेल तर तो ट्रायंगल फॉर्म होऊ शकत नाही प्रॅक्टिकली, हेही लक्षात घ्या. इफ सम ऑफ टू साइड्स इन अ ट्रायंगल इज लेस दॅन 180 लेस दॅन द थर्ड साइड असेल तर ट्रायंगल फॉर्मच होत नाही. प्रॅक्टिकली आपल्याला तसा ट्रायंगल काढता येत नाही. ही प्रॉपर्टी आहे, लक्षात येते सगळ्यांना. आणि हिला थेरम असा आहे, सम ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. याचं प्रूफ मी घेणार नाहीये. ज्यांना खूप इंटरेस्ट आहे त्यांनी पुस्तकामध्ये पाहावं. आता पॉइंट ए is on the bisector of angle XYZ. A is on the angle bisector. If AX equal to 2 centimeter, then find AZ. तर आपल्याला माहित आहे काय आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी or theorem, every point on the angle bisector is equidistant from sides of the angle. आणि इथे राईट अँगल दिलेला आहे तुम्हाला, इथे सिम्बॉलिकली दाखवलंय. AX परपेंडिक्युलर टू रे YX, रे AZ परपेंडिक्युलर टू रे YZ. त्याच्यामुळं AX इक्वल टू AZ, therefore AZ इक्वल टू 2 सेंटीमीटर. असा हा प्रश्न आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. खूप सोपा असा प्रश्न आहे. प्रॉपर्टी यूज करायची, दुसरं त्यामध्ये आपल्याला फार काही करायचं नाही. क्वेश्चन सेकंड, angle RST equal to 56 degree, PT perpendicular to ray ST, PR perpendicular to ray SR, PT congruent to PR, and we have to find angle RSP. Write the reason असं म्हटलेलं आहे. 2 मार्काला प्रश्न पडतो, लिहूया मग. PT आन्सर लिहायचं आपल्याला. PT परपेंडिक्युलर टू रे ST, PR परपेंडिक्युलर टू रे SR, segment PR congruent to segment PT. This is given. Therefore, by angle bisector property or theorem, point P lies on angle bisector of angle TSR or RST. Therefore, angle RSP equal to half angle RST. Half into 56 equal to 28 degree. Therefore, angle RSP equal to
28 डिग्री. असा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. सोपे प्रश्न आहेत. In triangle PQR, PQ equal to 10 centimeter, QR equal to 12 centimeter, PR equal to 8 centimeter. Find out the greatest and the smallest angle of the triangle. 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. ओके, मग पाहूया. PQ equal to 10 centimeter, QR equal to 12 centimeter, PR equal to 8 centimeter. मग पाहूया ग्रेटेस्ट साइड कोणती आहे? QR आहे. स्मॉलेस्ट साइड कोणती आहे? PR आहे. मीन्स QR इज ग्रेटर दॅन PR. मग QR चा अपोजिट अँगल, QR मध्ये राहिलेला व्हर्टेक्स कोणता आहे? नसलेला P. अँगल P इज ग्रेटर दॅन अँगल Q. Therefore, greatest angle is angle P and smallest angle is angle Q. रिझन लिहायचं असेल तर लिहा inequalities in a triangle. रिझन लिहायचं असेल तुम्हाला तर लिहा inequalities in triangle. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. इतकं सोपं आहे ते. फक्त प्रॉपर्टीज आपल्याला समजल्या पाहिजे. या उद्देशाने ह्या टाकलेल्या. In triangle FAN, angle F equal to 80 degree, angle A equal to 40 degree. Find out the greatest and the smallest side of the triangle. State the reason. 2 मार्क्सला हा क्वेश्चन येऊ शकतो. आता तिन्ही अँगल्स दिले नाहीत. इन ट्रायंगल FAN, अँगल F इक्वल टू 80 डिग्री, अँगल A इक्वल टू 40 डिग्री. सांगा अँगल N किती येईल? मग किती येईल? सगळ्यांना माहित आहे किती येईल अँगल Nचं मेजरमेंट? 60 डिग्री. रिमेनिंग अँगल हे काढावं लागेल आपल्याला. अदरवाइज आपल्याला व्यवस्थित सांगता येणार नाही. तिन्ही अँगल्स माहित असतील तरच आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट अँगल साइड सांगता येऊ शकतं. म्हणून मी अँगल N काढला, फक्त तो थोडक्यात काढायचा आहे. आता आपल्याला माहित आहे कुठला अँगल सगळ्यात मोठा आहे? अँगल F इज ग्रेटर दॅन अँगल N इज ग्रेटर दॅन अँगल A. म्हणजे सगळ्यात मोठा अँगल F आहे. अँगल F इज greatest angle and angle A is smallest angle. बरोबर आहे. मग आपल्याला माहित आहे बाय प्रॉपर्टी ऑफ inequalities in sides and angles of triangle. अँगल F ची ग्रेटेस्ट अपोजिट साइड कोणती आहे? AN. ग्रेटेस्ट साइड इज AN. स्मॉलेस्ट साइड इज अँगल A चा अपोजिट साइड कोणती येईल? FN. किंवा तुम्ही प्रॉपर्टी लिहा बाय प्रॉपर्टी ऑफ इनइक्वालिटीज इन साइड्स अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल असं लिहा किंवा सरळ प्रॉपर्टी लिहा. इन अ ट्रायंगल इफ 2 angles आर नॉट इक्वल देन अपोजिट साइड ऑफ ग्रेटर अँगल इज ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट अँगल. अशा पद्धतीने लिहू शकता. कुठल्याही पद्धतीने लिहिला तरी चालेल. तेवढी प्रॉपर्टी लक्षात येत नसेल तर फक्त असं लिहा, काही हरकत नाही.
रिझन लिहायचंय, प्रॉपर्टी तुम्ही उत्तर लिहिलंय म्हणजे तुम्हाला ते येतच असणार आहे. पण जास्त इम्प्रेसिव्ह आन्सर करायचं असेल तर प्रॉपर्टी लिहिलेली चांगली.